नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. निजामशाहीची राजधानी कोणती? निजामशाहीची राजधानी आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न पहा. आदिलशाहीची राजधानी कोणती? आदिलशाहीची राजधानी आहे विजापूर. पुढचा प्रश्न आहे. शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? शिवरायांचे समाधीस्थळ आहे रायगड. तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण कोणते? तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण आहे देहू. जिजामातेचे जन्मठिकाण कोणते? तर ते आहे सिंदखेड राजा. पुढचा प्रश्न. हिमरू शालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कुठले आहे? तर औरंगाबाद. पुढचा. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ते आहे सावंतवाडी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? तर तो आहे मराठवाडा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोल्हापूर येथे आहे. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव नाथसागर हे आहे. पुढचा प्रश्न. कोयना धरणाचे दुसरे नाव शिवाजी सागर असे आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कुठं आहे? तर मग कोल्हापूरला आहे. पुढचा प्रश्न. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे? तर ते आहे तुळजापूरमध्ये. कुठं आहे? तर तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला. हे सगळे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स तुम्हाला पाठच असले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे. साईबाबा मंदिर कोठे आहे? तर शिर्डी येथे आहे. पुढचा प्रश्न. गजानन महाराज मंदिर कोठे आहे? तर ते शेगावला आहे. पुढचं. श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला आहे. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. पुढचा प्रश्न आहे. विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे आहे. पुढचा प्रश्न. खंडोबा मंदिर कुठं आहे? तर जेजुरी येथे आहे. चांदबिबीचा महाल हा अहमदनगर येथे आहे. पेशव्यांची राजधानी पुणेला आहे. पुढचा प्रश्न. इंद्राच्या नगरीचे नाव अमरावती. बीबी का मकबरा औरंगाबाद येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्र एक्सप्रेस. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? ती आहे बल्लारपूर. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा ती आहे रेगूर मृदा. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा गडचिरोली आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले कोण आहे? सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी
आहे? पुढचा प्रश्न, सर्वाधिक वनांचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा गडचिरोली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात? तर ते म्हणतात मुंबई. पुढचा प्रश्न आहे, भारताची आर्थिक राजधानी कोणती? ती आहे मुंबई. 7 बेटांचे शहर मुंबई. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा आहे अहमदनगर. महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता? तर तो आहे कोल्हापूर, गुळाचा जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा गडचिरोली. अजिंठ्या लेण्याचे प्रवेशद्वार जळगाव या शहरास म्हणतात. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा नागपूर. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड. मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात? नाशिक. आपल्या देशाचे नाव काय आहे रे? भारत, इंडिया. भारताची राजधानी दिल्ली. भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव तिरंगा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह त्रिमुख सिंह. भारताचे बोधवाक्य कोणते आहे? सत्यमेव जयते. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन. राष्ट्रीय फूल कमळ. राष्ट्रीय पक्षी मोर भारताचा. राष्ट्रीय प्राणी वाघ. राष्ट्रीय गीत वंदे मातरम. भारताची राष्ट्रभाषा हिंदी. राष्ट्रलिपी देवनागरी. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय खेळ हॉकी. भारताची राष्ट्रीय नदी गंगा. राष्ट्रीय वृक्ष वड. राष्ट्रीय जलचर प्राणी कोण आहे? डॉल्फिन. भारतातील एकूण राज्ये किती आहेत रे आता? 29 नाही तर किती आहेत? 28 आणि 8 केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न, तिरंग्यातील चक्राचे नाव? अशोक चक्र. अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या 24. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरावत हरियाल. राज्य प्राणी शेकरू. महाराष्ट्राचं चालू झाले आता. राज्य फूल तामन मोठा बोंडारा. राज्य वृक्ष आंबा. राज्यभाषा मराठी. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. उपराजधानी आहे नागपूर. एकूण जिल्हे आहेत 36. एकूण दिवस एका वर्षातील एकूण दिवस 365. वर्षाचे एकूण आठवडे 52. पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण 71%. जमिनीचे प्रमाण 29%. पृथ्वीचा उपग्रह चंद्र. तिळगुळ कोणत्या सणाला वाटतात? मकर संक्रांत. मकर संक्रांतीचा सण केव्हा असतो? 14 किंवा 15 जानेवारीला. हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते? गुढीपाडवाला. नाताळचा सण केव्हा असतो? 25 डिसेंबरला.
कोणत्या सणाला नागाची पूजा करतात? नागपंचमीला. नारळी पौर्णिमेस असणारा सण रक्षाबंधन. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. दसरा या सणाचे दुसरे नाव विजयादशमी. शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा. दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा केली जाते? तर लक्ष्मीची. दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? तर आपट्याची. श्रीरामाच्या जन्माचा दिवस रामनवमी. श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस गोकुळाष्टमी. ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव प्राणवायू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र. स्वतःभोवतीकडे असणारा ग्रह शनी. सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह गुरु. दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह शुक्र. चंद्र पूर्ण गोल दिसणारा दिवस पौर्णिमे दिवशी दिसतो चंद्र पूर्ण गोल. चंद्र अजिबात न दिसणारा दिवस अमावस्या. पुढचा प्रश्न आहे, मोरगावच्या गणपतीचे नाव मोरेश्वर, ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक. रांजणगावचा महागणपती, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा विनायक, सिद्धटेकचा सिद्धिविनायक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पहिले राज्यपाल श्रीप्रकाश, पहिली महानगरपालिका मुंबई, पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई, पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई, मातीचे धरण पहिले गंगापूर, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली, पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ मुंबई, महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ राहुरी. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, पहिली सहकारी सूतगिरणी इचलकरंजी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपूर, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? दिग्दर्शन. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश. महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा पुणेला, महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा साताऱ्याला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई, महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताज हॉटेल मुंबई. पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती सुरेंद्र चव्हाण. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि.स. खांडेकर. पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे वर्धा. महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक सुरेखा भोसले. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई. महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज येथे करण्यात आला. सर्वात मोठे नाट्यगृह आहे षण्मुखानंद सभागृह
मुंबई. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर, सर्वात उंच शिखर कळसुबाई. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा ठाणे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला रत्नागिरी, सर्वाधिक तापमान असलेला चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते, तर ते अंबोली. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे शताब्दी एक्सप्रेस. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा अहमदनगर. लास्टचा क्वेश्चन आहे, शिवरायांचे जन्म ठिकाण कुठं आहे, तर शिवनेरीमध्ये झालेला आहे. असेच इम्पॉर्टंट GK क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण माझे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.